सर्वात मोठी बातमी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे। त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीला जाणार आहेत। श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत। मागच्या 12 वर्षांपासून ते खासदार आहेत। आता ऑपरेशन टायगरमध्ये सुद्धा श्रीकांत शिंदे यांची महत्त्वाची भूमिका होती। पक्ष विस्तारासाठी सतत त्यांचे दौरे सुरू असतात। आता त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा आहे। फुटलेल्या खासदारांपैकीही एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। ओमराजे निंबाळकर यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे। फुटलेल्या 6 खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांचीच सर्वात जास्त चर्चा झाली। ओमराजे निंबाळकर यांचा तळागाळातील कार्यकर्ते, जनता यांच्याशी संपर्क आहे। ठाकरे गटाकडून त्यांच्यावरच सर्वात जास्त टीका करण्यात आली। ओमराजे निंबाळकर स्वतः ग्राउंडवर उतरून काम करतात, लोकांच्या प्रश्नांना भिडतात। त्यामुळेच ओमराजे निंबाळकर यांच्या रूपाने आणखी एका तरुण खासदाराला एकनाथ शिंदे मंत्रिपदाची संधी देतील अशी चर्चा आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेनेत आल्याने केंद्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांचं बळ वाढलं आहे। भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत त्यांच्या पक्षाकडे आता एकूण 13 खासदार झाले आहेत।